SC/ST आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून अनुसूचित जाती जमातींसाठी क्रीमिलेअरची अट रद्द करा या मागणीसाठी कोल्हापुरात बहुजन समाज पार्टीच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौकात याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, दगडू भास्कर, माजी कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते। त्यानंतर उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदनही देण्यात आले। बहुजन समाज पार्टीनं आज उत्स्फूर्तपणे ह्या निर्णयाच्या निषेधार्थ भारत बंदचं आवाहन केलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं बहुजन समाज पार्टी व सर्व आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व SC, ST, OBC समुदायातील समाज घटक या सर्वांनी ह्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी ऐतिहासिक कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये एकत्र येऊन या बंदला पाठिंबा घोषित केला होता आणि त्याचबरोबर तिथे घोषणा देऊन मनोगत व्यक्त करून महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे आणि आमच्या भावना निवेदन देऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं राष्ट्रपतींना पाठवण्यात येतील असं आम्हाला ॲडिशनल जिल्हाधिकारी महोदय यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये प्रमुख मागणी ही आहे की SC STचं उपवर्गीकरण करण्याचा कोणतीही तरतूद भारतीय संविधानामध्ये नसल्यामुळे हा असंविधानिक निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा। SC STसाठी जे आरक्षणामध्ये क्रीमिलेअर लावण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे सुप्रीम कोर्टानं, ते क्रीमिलेअर लावण्यात येऊ नये। त्याचबरोबर SC STचं जे आज तागायत जे आरक्षण अनुशेष शिल्लक आहे तो तात्काळ भरण्यात यावा। त्याचबरोबर SC STंना पदोन्नतीमध्ये सुद्धा आरक्षण देण्यात यावं आणि तसेच नुकताच हे जे केंद्र सरकार आलं, या केंद्र सरकारने लॅटरल एंट्री, डायरेक्ट जी एंट्री UPSCच्या माध्यमातून न भरता डायरेक्ट सेक्रेटरी लेवलची, डायरेक्टर लेवलची आणि जॉईंट सेक्रेटरी लेवलची जी पदे भरण्याचा जो घाट घातला आहे तो रद्द करून संविधानिक पद्धतीनं UPSCच्या माध्यमातूनच ही पदे भरण्यात यावी अशा प्रमुख मागण्या SC ST समाजाच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून इथे करण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात हा आपण बंद आयोजित केला होता। जय भीम। आरक्षणाची टक्केवारी पूर्ण भरलेलीच नाही। SCच्या जागा किती, STच्या जागा किती आहेत, मंजूर जागा किती आणि भरल्या किती याचा कोणताही इम्पेरिकल डाटा नसतानासुद्धा हा चुकीचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। यामध्ये गेल्या वेळी एक 15-20 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने EWS आरक्षण 10% आहे, या 10% आरक्षण जे आहे ते खाजगी संस्थांना, खाजगी शाळांना हे लागू करा म्हणून आदेश दिले आहेत। तसेच आदेश SC STना जिथं खाजगी शाळा आहेत किंवा खाजगी कंपन्या आहेत इथंसुद्धा हे SC STचं आरक्षण लागू व्हायला पाहिजे। आम्हाला असं वाटत होतं की घटना 1950 नंतर अंमलात आली आणि 1950 नंतर आता तिला 75 वर्षे पूर्ण होत आहेत। आम्हाला असं वाटत होतं की सुप्रीम कोर्ट या 75व्या वर्षात सर्व जागा SC STच्या OBCच्या भरून काढतील, परंतु त्याच्या विरोधात ह्याने सुप्रीम कोर्टाने काम केलेलं आहे आणि जो कायदा आहे हा कायदा रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय रद्द करण्यासाठी संसदेमध्ये सगळ्यांनी याच्यावर उठाव करून हा कायदा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातून एखादं अधिवेशन बोलवून त्यामध्ये हा कायदा रद्द करावा। सर्व आमदार खासदारांनी सुद्धा या गोष्टीसाठी पाठिंबा दिला पाहिजे। येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांनी जागृत होऊन हा लढा दिला पाहिजे आणि आपण क्रांती केली पाहिजे।